नमस्कार, मी सुवर्ण जोशी। आजचा रविवार सकाळचे 11 वाजलेले आहेत। काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघूयात। सगळा 2019च्या निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे, त्याविषयीच्याच घडामोडी। सुरुवातीला शिवसेना भाजप युतीचा प्रचार शुभारंभ करवीर नगरी कोल्हापूरमधून आज होणार आहे। कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या मैदानावर सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या महामेळाव्याला उपस्थित असणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात विरोधकांचा कसा समाचार घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महायुतीची महासभा असणार आहे। सकाळी 11:30 वाजता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुंबईहून कोल्हापूरकडे निघणार आहेत, रवाना होतील। मुंबईहून बेळगावला विशेष विमानाने ते पोहोचतील। बेळगाव विमानतळावरून कोल्हापूर शहराकडे ते निघतील दुपारी 1:30 वाजता। दुपारी 3:30 वाजता उद्धव ठाकरेंचं कोल्हापुरामध्ये आगमन होईल। हॉटेल सयाजीवर शिवसेना नेत्यांशी 3:30च्या दरम्यान ते चर्चा करतील। 4:15 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कोल्हापुरामध्ये आगमन होईल। 4:30 वाजता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत। 5 वाजता प्रतापराव जाधव यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 5 वाजता चहापानाचा कार्यक्रम होईल आणि महायुतीच्या नेत्यांसोबत हॉटेल सयाजीवर चर्चा होईल 5:45 7:15 वाजता म्हणजे 6:45 महायुतीच्या नेत्यांचं तपोवन मैदानामध्ये आगमन होईल। सभास्थळी सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे। संध्याकाळी 5 वाजता जागो हिंदुस्तान। आणि 6:30 वाजता महायुतीच्या महासभेला सुरुवात होईल। सरकारची विकास कामांची माहिती देणारी शॉर्ट फिल्म दाखवली जाणार आहे। म्हणजे सभा सुरू झाल्या ही शॉर्ट फिल्म मध्ये दाखवली जाईल संध्याकाळी 6:30 वाजता। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत या सगळ्या संदर्भात। उदय, काय सांगाल? आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटेल आणि कोल्हापूरमधून हा प्रचाराचा नारळ फुटणार आहे। भरगच्च असा कार्यक्रम आहे, शिवसेनेचा सुद्धा आणि अर्थातच भाजपच्या नेत्यांचा सुद्धा। काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे। महायुतीचा महामेळावा आज कोल्हापूर शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि याच महामेळाव्यामध्ये युतीच्या एकूणच लोकसभा निवडणुकीचा नारळ जो आहे प्रचाराचा तो फोडला जाणार आहे। थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मातोश्री निवासस्थानावरून मुंबई विमानतळावरती निघणार, तिथून ते कोल्हापूरच्या दिशेला येणार आहेत। बेळगाव विमानतळावरती त्यांचं आगमन होणार, तिथून ते बायकारने आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येणार आहेत। मी आता कोल्हापूर शहरामध्ये आहे। कोल्हापूर शहर पूर्णपणे सजलेलं आहे। समोर सर्वत्र आपल्याला भगवे झेंडे लावण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर इथे विरोधकांनी देखील एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, कारण आज जिथे युतीचा प्रचाराचा नारळ चढवला जातोय तिथेच आघाडीच्या नेत्यांनी देखील एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। एकूणच कोल्हापूर शहराचा आणि शिवसेनेचा आणि भाजपचा नेमका इतिहास काय सांगतो आणि इथली राजकीय गणितं काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कोल्हापूरचे आपले प्रतिनिधी आहेत। संदीप, नेमकं काय सांगशील? कोल्हापूरचा काय इतिहास सांगतो? युतीच्या बाजूने कितपत आहे कोल्हापूरकर? उदय, खरं तर विचार केला तर शिवसेना प्रमुखांचं विशेष असं प्रेम होतं कोल्हापूरवर। 1986 साली बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा जी आहे ती कोल्हापूरमध्ये झाली होती, त्यामुळे त्यांचं विशेष प्रेम होतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमित शहा, त्यांची सासरवाडी कोल्हापूर आहे, त्यांची देखील अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा विचार करून खरं तर हा निर्णय घेतला आहे आणि कोल्हापूरमधून आज ही सुरुवात होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरमध्ये जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 10 आमदार आहेत आणि 10 पैकी 6 आमदार हे शिवसेनेचे आहेत। त्यामुळे 2014 साली कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून असं यश शिवसेना पक्षाला दिलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील आग्रह धरला होता की इथंच सभा व्हावी आणि त्यामुळे आजची सभा होईल। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी काही वेळात म्हणजे 12:30 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे कोल्हापूरमध्ये। खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळेला संघर्ष यात्रा निघाल्या होत्या त्याची सुरुवात देखील कोल्हापूर मधून झाली होती। त्यांनाही कोल्हापूर शहराची खरं तर भुरळ आहे। त्यामुळे एकीकडे आज हा प्रचाराचा नारळ फुटला जात असताना दुसरीकडे आघाडीचा देखील प्रचाराचा शुभारंभ किंवा पुढच्या काही 5-6 दिवसामध्ये आठवड्यामध्ये त्यांची देखील एखादी मोठी सभा इथं होऊ शकते। आणि आजचा जर विचार केला, हे जर मैदान बघितलं तपोवन, तर साधारणतः 2 लाख लोक जमा होतील असा एक अंदाज बांधला जातोय आणि ही एक उच्चांकी गर्दीची सभा असेल असं देखील युतीच्या नेत्यांकडून दावा केला जातोय। जो युतीने दावा केलेला आहे की संपूर्ण मैदान जे तपोवन ते भरलं जाईल, साधारणतः ह्या संपूर्ण कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून सगळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते येणार आहेत। युती झालेली आहे, पण खरंच कोल्हापूर शहरामध्ये युतीचं मनोमिलन झालेलं आहे दिसतंय का कार्यकर्त्यांमध्ये तरी? काही प्रमाणामध्ये तसं बघायला गेलं तर उदय दिसत नाही, कारण संजय मंडलिक हे शिवसेनेचे जरी उमेदवार असले तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत, त्यांचा सख्खा चुलत भाऊ धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यामुळे अमल महाडिक अजून प्रचारामध्ये आलेले नाहीत। आज ते स्टेजवर येणार का हे बघावं लागणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असताना देखील काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील मात्र काँग्रेसच्या प्रचारात कुठेही दिसत नाहीत। आज जी सभा होती, या सभेची एकंदरीत काही प्रमाणामध्ये जबाबदारी आहे ती सतेज पाटलांवर देखील टाकल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळते। तेव्हा भाजपच्या प्रचारामध्ये काँग्रेसची माणसं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये भाजपची माणसं, असे वेगळं गुंतागुंतीचं गणित कोल्हापूरमध्ये सध्या पाहायला मिळते। अगदी बरोबर सुवर्ण, आपण बघतो की खूप गुंतागुंत आहे, कोल्हापूरचं राजकारण असं आहे आणि हेच राजकारण सातत्याने प्रत्येक लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं। आज या कोल्हापूरच्या युतीच्या महारॅलीमध्ये पालघर आणि सातारा लोकसभेतल्या उमेदवारांची देखील घोषणा जी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत। ते या उमेदवारांची नावं घोषित करणार आहेत। आणि त्याचबरोबर काल चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील सांगितले की अजून काही सरप्राईज जे आहेत ते युतीकडनं तुम्हाला जाहीर केले जाणार। नेमकं काय सरप्राईज असणार आहे या संपूर्ण राजकीय नाट्यामागे ते आज संध्याकाळीच आपल्याला या सभेच्या वेळेला पाहायला मिळणार आहे। आणि उदय, आज दिवसभर कोल्हापुरामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्या संदीपणी तुझ्याकडून सातत्यानं आम्ही जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आपण बघतो युतीचा हा महामेळावा प्रचाराचा शुभारंभ होईल आणि त्याचे सगळे अपडेट्स आपण घेऊ। आता पुढच्या बातमीकडे वळूया। राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाकरता उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे। 11 तारखेला होणाऱ्या या मतदानासाठी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत। गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे। प्रफुल्ल पटेल गोंदियात असून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे, तर रामटेकमध्ये काँग्रेसचा उमेदवार निश्चित झालेला नाही। आमचे प्रतिनिधी नागपूरचे प्रवीण मुधोळकर आपल्या संपर्कात आहेत। प्रवीण, काय अपडेट सांगाल? सुवर्णा, दोन्हीही ज्या जागा आहेत नागपूर जिल्ह्यातलं रामटेक, तिथं काँग्रेसनं अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाहीये। काँग्रेसच्या हायकमांडच्या जवळचे मुकुल वासनिक यांचं नाव चर्चेत आहे, नितीन राऊत यांचं नाव चर्चेत आहे, किशोर गजबी यांचं नाव चर्चेत आहे। पण आता अवघे काही तास म्हणजे 4-5 तासच उद्या वेळ मिळणार आहे, 10 ते 3 एवढा, की तेवढ्या वेळात उमेदवारी अर्ज भरायचा, पण अद्याप नाव निश्चित नाही आहे। भंडारा गोंदियामध्ये त्यापेक्षाही वेगळा तिढा आहे। तिथं राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केला नाही म्हणून भाजप थांबलाय। राष्ट्रवादीचा उमेदवार जो असेल त्याच्याच अनुषंगानं तिकडे 2-3 नावं फायनल झाली आहेत, त्यातलं एक नाव जाहीर केलं जाईल। त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांनंतरचे क्रमांक 2चे नेते आहेत। ते उमेदवारी त्यांना मिळते, त्यांच्या पत्नीला मिळते का अजून कोणाला मिळते, त्यामुळे दोन्हीकडचा तिढा कायम आहे। तर नागपूरमध्ये अद्यापपर्यंत मोठे उमेदवार जे त्यांनी अर्ज भरलेले नाही, त्यामुळे नागपूरमध्ये उद्या शक्ती प्रदर्शन आहे। नितीन गडकरी आणि नाना पटोले हे दोघेही उद्या अर्ज भरणार आहे आणि शक्ती प्रदर्शन होणार आहे। हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत उद्या 11 वाजता आधी भाजपच्या वतीनं नितीन गडकरी अर्ज भरतील आणि नंतर 12 वाजता नाना पटोले काँग्रेसकडून अर्ज भरतील। त्यामुळे या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्याचा दिवस हा नागपूरकरांसाठी शक्ती प्रदर्शनाचा आहे। पण रामटेक आणि भंडारा गोंदियाचा तिढा काही सुटला नाही। उमेदवार आज संध्याकाळपर्यंत तरी जाहीर होतात का उद्या डायरेक्ट फॉर्म भरायलाच उमेदवार येतात, हे आता याकडे लक्ष ठेवावं लागणार। नक्की प्रवीण, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल।